नमस्कार, मी आकाश जाधव. आज ग्रामीण बँकेच्या पी-ओ प्रीचा निकाल जो आहे तो लागला आहे. ज्या विद्यार्थ्यांचं निकाल आलेला आहे पॉझिटिव्ह, त्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. त्यांनी लवकरात लवकर आपल्या मेन्सच्या प्रिपरेशनला लागायचं आहे. पण आज त्यांच्या मेन्सच्या प्रिपरेशन आणि बाकी गोष्टीबद्दल आपण नंतर बोलूयात. पण आज आपला विषय की ज्या विद्यार्थ्यांचा निकाल आलेला नाही आणि त्यातल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांची औरंगाबाद आणि नाशिक या दोन एक्झाम सेंटरला लगेचच्या लगेच उद्या 25 आणि 28ला लगेच त्यांचे पेपर्स आहेत. तर कुठंतरी आदल्या दिवशी एक्झामच्या आधी निकाल हा लागला, निकाल हा जो लागला एक्झामच्या, तर कुठंतरी विद्यार्थ्यांना डिप्रेस फील होतं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी त्यांची सांत्वना करायला आलेलं नाही आहे किंवा बोलताना मी कसली शिरोशायरी करणार नाही आहे. त्यातल्या त्यात एक्झाम्स आणि बाकी गोष्टींबद्दल बोलताना मी ना पेसिमिस्टिक आहे ना ऑप्टिमिस्टिक आहे. या गोष्टींबद्दल मी रिअलिस्टिक आहे. आपली फील्ड जरी बँकिंगची असली किंवा इन्शुरन्स किंवा बाकी एक्झाम्सबद्दल, त्यातल्या पॉझिटिव्ह न्यूज असतील किंवा निगेटिव्ह न्यूज असतील, त्या सगळ्याच्या सगळ्या आपण विद्यार्थ्यांपर्यंत देतो. इतपत की बँकेचं प्रायव्हेटायझेशन आहे, इन्शुरन्सचं प्रायव्हेटायझेशन आहे, बिल कधी संसदेत मांडलं गेलं, सध्याची ती स्टेज काय आहे, आणि मंथली सेशनमध्ये सुद्धा त्या गोष्टी आपण डिस्कस करतो. त्या पाठीमागचा उद्देश एकच असतो की विद्यार्थ्यांनी सारासार दोन्ही अंगाने विचार करून आपल्याला काय करायचं आहे, कोणत्या फील्डमध्ये जायचं आहे, कशाची तयारी करायची आहे, याच्याबद्दलचा योग्य निर्णय त्यांना घेता आला पाहिजे. तर ओव्हरऑल ज्यांचा उद्या निकाल आहे किंवा उद्या ज्यांची एक्झाम आहे त्या विद्यार्थ्यांसाठी मला असं वाटतं की म्हणजे आजचा दिवस ज्या दिवशी एक्झामचा निकाल लागलेला आहे तो तेवढा मॅटर करत नाही. मी गणिताचा माणूस आहे, तर गणिताच्या हिशेबानंच तुम्हाला समजावून सांगतो. गणिताचे हे आकडे मांडत असताना माझं असं म्हणणं आहे की आजच्या दिवस, याच्या आधी तुम्ही माझ्या आकड्यांवर आणि याच्या आधीच्या प्रेडिक्शन्सवर विश्वास ठेवलेला आहे, आजच्या दिवसही ठेवा. त्या पाठीमागचं कारण उद्या तुमची एक्झाम आहे, म्हणून मी कसलीही आकडेवारी तुमच्यासमोर मांडणार नाही आहे. जी आहे ती जसं तसं तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तर हा 1 बाय 1 आजचा पार्ट मला सांगत असताना पहिल्यांदा तुमचं विचार चालला असेल की माझे एवढे अटेम्प्ट होते तरीही माझं सिलेक्शन नाही झालं. त्याच्यानंतर दुसरा आपल्याला त्याच्यामध्ये एक नवीन अँगल त्यामध्ये सापडतो की माझं ह्या शिफ्टची ही एक्झाम होती, माझे 48 अटेम्प्ट होते, 49 होते, 50 होते, 48, 49, 50 आला मे बी, आणि माझं 50, 55, 60, 70 हे अटेम्प्ट असूनही माझा नाही आला. सगळ्यात महत्त्वाचं सिलेक्शन आहे किंवा हे जे क्वालिफिकेशन आहे हे अटेम्प्टवर नव्हतंच कधी. तर त्यामुळं आता त्याच्याबद्दल जास्त चर्चा करून आणि विचार करून फायदा नाही. कोणत्या शिफ्टमध्ये कोणत्या विद्यार्थ्याचे किती कमी अटेम्प्ट असताना त्याचा काठवर निकाल आला त्याच्याबद्दल चर्चा करायची नाही आहे. सध्या तुमच्या हातामध्ये उद्याची एक्झाम्स आहे. आता ह्या जितके काही निकाल, कधी कधी एखाद्या मंथली सेशन किंवा बाकी ठिकाणी कधी कधी नवीन क्राऊड समोर असताना आपल्याला माहिती द्यावी लागते. ही माहिती देत असताना मी माझ्या झालेल्या सिलेक्शन्सबद्दल खूप वेळ सांगतो. पण तेच 2010मध्ये तयारी चालू करत असताना पहिल्या 4 एक्झाम, RBIची ग्रेड बी, SBIची PO, SBHची PO आणि एक एक्झाम होती LICची EO, ह्या 4 एक्झामचे निकाल आले नव्हते. हा वाला पार्ट मी कधी सांगितला नाही. त्या पाठीमागचं कारण सुरुवातीला इंग्लिशचा प्रॉब्लेम होता, पण जसं 2010ला पहिल्या 4-5 महिन्यात माझा इंग्लिशचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तेव्हापासून ते आतापर्यंत आज ह्या घडीला जर एक्झाम दिली तर क्वांटच्या खालोखाल आणि काही काही एक्झाममध्ये क्वांटपेक्षा जास्त मार्क इंग्लिशमध्ये पडतात. पण दिसताना समोर आलेला निकाल दिसतो. सध्याच्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला हे दिसत असेल की माझा न आलेला निकाल आहे. द डे तुमचे निकाल यायला लागतील त्यावेळेला आपण ह्या गोष्टी हळूहळू विसरत जातो. खूप जणांचा दुःख हे सुद्धा आहे की हा सीझनमधला आलेला पहिला निकाल होता आणि समजा माझा पहिलाच निकाल आलेला नाही आहे तर माझं पुढचं कसं होईल. कधी कधी असं वाटतं की ग्रामीण बँकेच्या POचाच निकाल आला नाही तर माझा क्लर्कचा कुठून येईल. हे सगळे ठोकताळे जे ते नंतर वापरायचे. त्या पाठीमागचं कारण असं आहे की POचे निकाल जे आहेत आणि क्लरिकलचे निकाल जे आहेत हे कम्प्लिटली वेगळे आहेत. त्यांचा पॅटर्न वेगळा आहे, त्यांची पद्धत वेगळी आहे. आणि त्यातल्या त्यात ह्यावेळेला विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने किती वेकन्सीज रिपोर्ट केल्यात ह्यावर सुद्धा मे बी आजचा निकाल डिपेंड असेल. मे बी चान्सेस असे सुद्धा आहेत की VKGBने अजून आपल्या वेकन्सीज रिपोर्ट केल्या नसतील, म्हणून सुद्धा 1:10 मध्ये महाराष्ट्रातले मुलं घेताना कमी घेतले असतील. तर हा सगळा पार्ट त्यातल्या त्यात दिसत असलेल्या निकालांमध्ये कधी कधी बघा यावेळेला UP बिहारमध्ये जागा जास्त नव्हत्या, खूप जास्त होत्या, कारण की तिकडे ग्रामीण बँक आणि त्यांचं नेटवर्क इथल्यापेक्षा चांगलं आहे. तर त्यामुळं कट ऑफ बद्दल तुम्हाला कधी कधी असंही वाटेल की इकडे एवढा कमी तिकडे जास्त. आपल्याकडे ग्रामीण बँकांचं पहिल्यापासून आहे तितकं जाळ आहे, त्याच्यापेक्षा वाढायला खूप जास्त स्कोप नाही. जे आहे तेवढा आहे. VKGB आणि MGB या 2 बँकांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी चालू आहेत. तर खूप जास्त त्या गोष्टींचा विचार करू नका. जे शक्यतो खूप जास्त वाढतं क्षेत्र आहे आणि पुढच्या एक्झाम्स याच्यामध्ये जपलेल्या आहेत अशा एक्झाम्सबद्दल तुम्ही थोडंसं पाहिलं पाहिजे. बघा एक ह्या वेळेसचा आपला अंदाज असा आहे की पहिल्यांदा उद्याची तुमची SBI क्लरिकलची प्री आहे जी 25-28ला आहे. तुमच्या हातामध्ये असलेले हे एक्झाम्स आहेत ज्याच्यामध्ये IDBIची असिस्टंट मॅनेजर जी 4 सप्टेंबर,
एक्झिक्युटिव्ह 5 सप्टेंबर, IBPS PO पुढच्या आठवड्याभरामध्ये मे बी त्याचं तुम्हाला हे काय हॉल तिकीट येऊन जाईल, नोटिफिकेशन येऊन जाईल. IBPS क्लरिकल तो मुद्दा संपला म्हणजे ते येऊन जाईल. न्यू इंडियाचं आजच आलेलं आहे. PDCC ADCC या बाकी एक्झाम GSC असतील ह्या बोनस एक्झामिनेशन आहेत. एक्सपेक्टेड एक्झाममध्ये ONGC आहे, RBI असिस्टंट आहे, न्यू इंडिया ॲश्युरन्सचे असिस्टंट आहे. ह्या एवढ्या एक्झाममधून तुम्ही समजा सगळ्याच्या सगळ्या एक्झाम फेल झाले आणि कोणती तरी एखादी एक्झाम पास झाली, समोर विचारणारा पाहणारा तुमचा जो वर्ग आहे त्यावेळेला ह्या फक्त आलेल्या निकालाकडे बघेल. आल्याच्या नंतर जे तुमचे निकाल गेलेले आहेत लोकांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. लोकांना सध्या तुमच्यासोबत काय झालेलं आहे त्या गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. त्याच्यामुळं खूप जास्त यांच्या नादी लागू नका आणि आशांसोबत सध्याला पुढचे काही दिवस कनेक्ट नको त्या पाठीमागचं, कारण की एक्झाम्स समोर आहेत. ह्या एक्झाम्स समोर आहेत आणि ह्या एक्झाम्स एक्सपेक्टेड आहेत. तर नंबर ऑफ एक्झाम्स तुमच्या हातामध्ये खूप आहेत. हां, तुम्ही एकदम शोकसभा ठेवा कधी जेवढ्या सीझनमधली ही शेवटची एक्झाम असली असती आणि शेवटच्या एक्झाममध्ये सुद्धा तुमचा निकाल आला नसला असता तर. तुमची ही एक्झामची पहिली एक्झाम आहे, ह्याच्यानंतरही भरपूर एक्झाम्स आहेत. बरं, ह्या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्हाला एक्झाम्पल्स मी ह्याच्या आधी दिलेले आहेत की काही काही विद्यार्थी असे ज्यांचे डायरेक्टली RBI असिस्टंटचाच पहिला निकाल आलेला आहे. मी माझ्या मंथली सेशनमध्ये खूप वेळेस तुम्हाला अशा निकालांबद्दल बोललेलो आहे. त्याच्यामुळे एक निकाल तुम्ही कसे आहात किंवा तुमचा निकाल किंवा तुमचा गुणवत्ता काय हे ठरवू शकत नाही. तर प्लीज ह्या गोष्टींच्या भानगडीमध्ये पडू नका. लगेच पुढच्या एक्झामवर म्हणजे औरंगाबाद नाशिकचे असतील तर 25-28च्या एक्झामवर आणि जे औरंगाबादच्या बाहेरचे आहेत अशांनी स्ट्रेट IDBIच्या एक्झाम्सपासून पुढच्या एक्झामवर फोकस करायचा आहे. खूप साऱ्या एक्झाम्स अजून इन्शुरन्स सेक्टर आत्ता न्यू इंडियाच्या निमित्तानं ओपन झालेलं आहे. न्यू इंडियाच्या निमित्तानं ओपन झालेलं आहेत. काहीबद्दल मला याच्यानंतर याच्या खाली मी मोठी यादी वापरली असती सांगण्यासाठी, पण त्यातली माझ्याकडची जी खबर आहे ती एकदम कच्ची आहे. तर त्यामुळं त्याच्याबद्दल मी अजून खाली लिहू शकत नाही. तर याच्या खाली मी मोठी यादी लिहिली असते की ह्या सुद्धा एक्झाम्स येणार आहेत म्हणून. पण सध्याला मी जबाबदारीनं ज्याच्याबद्दल बऱ्यापैकी फुल आयडिया आहे बस तेवढ्याच एक्झाम्स तुमच्यासमोर लिहितोय. तर समोर आलेल्या एक्झाम्स आपल्याकडे भरपूर आहेत, त्यामुळं त्याचं टेन्शन नसावं. आणि एक एक्झाम काही काहींचं असं असतं की ते स्क्रोलिंग ऑप्शनमध्ये यावेळेला गेलं, त्याच्यामध्ये सुद्धा काहींचे गेले. काहींचं अजून क्वांटचा, रिझनिंगचा किंवा क्वेश्चन चुकीचे पकडणे गेलं ह्या अशामध्ये सुद्धा पिक झाले. हे असे सुद्धा डाऊट्स आहेत. त्याच्यामुळं माझं असं म्हणणं आहे की खूप जास्त डोक्याच्यामुळं खराब करून घेऊ नका. पुढच्या ऑपॉर्च्युनिटीकडे ज्या भरपूर जास्त आहेत. आणि असं जे अपयश आहे, मी कॅटची तयारी केली होती, आल्यानंतर बँकिंगमधल्या 3-4 एक्झाम लागून फेल होण्याच्या पाठीमागचं कारण एक होतं. हळूहळू त्याच्यावर काम केलं. त्याच्यावर काम केल्यानंतर त्या साधारणतः मे-जून 2010 पासून ते पुढे शेवटपर्यंत एकही एक्झाम फेल व्हायचं काम पडलं नाही. कारण तेच होतं की आपल्या निगेटिव्हजवर काम केलं होतं. शक्यतो ह्याचं उत्तर सांगताना किंवा मी कधी बोलत असताना ह्या एक्झाम्पलवर किंवा स्वतःच्या एक्झाम्पलवर येत नाही, पण आज मला असं वाटतं की ह्या गोष्टी आपल्याला रिलेट करता येण्यासारख्या आहेत कुठेतरी. हा एक महत्त्वाचा मुद्दा होता जे मला एक्सपेक्टेड तुमच्या अपकमिंग एक्झाम्स आणि ऑपॉर्च्युनिटीजबद्दल मी बोललो. ऑपॉर्च्युनिटीज ज्या सध्या कन्फर्म आहेत त्या सांगितल्या. अजून 50-50 असलेल्या मला कमीत कमी अजून 10 ऑपॉर्च्युनिटी माहिती आहेत. 50-50 असलेला आहे. कारण की अदर दॅन IBPS एक्झाम, अदर दॅन SBI एक्झाम बाकी कोणत्या एक्झाम झाल्याच नाही. ते न्यू NBEची एक्झाम आहे का, एक्झाम्स आहेत का, छोटे छोटे एक्झाम आहे, GICची एक्झाम छोटी एक्झाम्स आहे. अजून भरपूर अशा सेक्टरमधल्या भरपूर एक्झाम्स आहेत. तुम्हीच बघा ह्या कोरोनाच्या आधीच्या काळामध्ये FCIनं, CWCनं, ESICनं कसली रिक्रुटमेंट केली होती, किती मोठी रिक्रुटमेंट होती ती. तर तशा त्यांचा जो चक्र आहे त्यांचं चक्र चेक करा, 2-2, 3-3 वर्षातून एकदा येतं. आणि तो प्री कोरोनामध्ये ते चक्र येऊन गेलेलं आहे. कधीतरी पुढे ह्या एक्झाम लाईनअप आहेतच. त्यामुळं एकदम लगेचच्या लगेच धीर तुमचा खचू देऊ नका. दुसरी गोष्ट, आपल्या हातात दुसरं आहे तरी काय. प्रायव्हेटमध्ये काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, कशा ऑपॉर्च्युनिटीज आहेत तुम्हालाही माहिती आहे. त्यातले पॉझिटिव्ह पण माहिती आहेत, त्यातले निगेटिव्ह पण तुम्हाला माहिती आहेत. त्यामुळं सध्या हातामध्ये करता येण्याजोगी एकच चांगली गोष्ट आहे, ती म्हणजे सध्या केलेला अभ्यास, ज्याला फक्त आपल्याला थोडंसं पुढे अजून पुश करायचं आहे. त्यामुळं उद्या तुमची जी एक्झाम आहे SBI क्लरिकलची, याच्यावर त्याचा कवडीचाही फरक पडायला नको. घरचे तुम्हाला सांगत असतील, म्हणत असतील, काहींना असं वाटतं की मी घरच्यांना कसं फेस करू. तर शक्यतो त्यांच्यापर्यंत अजून तरी हा आतापर्यंत सांगितलं नसेल तर निकाल जाऊ देऊ नका, तुमच्यापर्यंतच ठेवा. जे काय असेल ते उद्या संध्याकाळी किंवा 28ला संध्याकाळी ज्या दिवशी तुमचा पेपर आहे त्या हिशोबानं त्यांच्यापर्यंत त्या गोष्टी व्यवस्थित कन्वे करा. त्यांच्यासाठी कधी कधी सांगताना इमोशनल म्हणून घरचे सांगतात की ही तुझी शेवटची एक्झाम आहे, ही तुझी शेवटची एक्झाम्स आहे. तुमचा आत्ता तर तुमचा याचा एक्झामचा सीझन चालू होतोय, ही शेवटची नाही, ही वन ऑफ द एक्झाम्स आहे. त्याच्यामुळं तुमची जी स्ट्रॅटेजी आहे त्या स्ट्रॅटेजीवर काम करायचं आहे. शक्यतो माझं असं म्हणणं होतं की आत्ता ह्या घडीला निकाल आला नसेल, आपापला फोन बंद करायचा आणि उद्याच्या एक्झाम्सवर आणि 28च्या एक्झाम्सवर फोकस करायचा. त्यातल्या त्यात
तुमच्यापैकी काही विद्यार्थी ज्यांचा 28चा पेपर आहे त्यांना तर माझं अशी विनंती असेल की बंद राहू द्या पुढचे 2-3 दिवस पेपर. फक्त 25च्या झालेल्या एक्झामचं ॲनालिसिस, त्यासाठी मोबाईल ऑन करा आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा बंद करून ठेवला चालेल. काही आवश्यकता नाही लोकांना आपण किती सॉल्व्ह केले होते आणि माझं का आलं नाही याचं एक्सप्लेनेशन देण्याची काहीच आवश्यकता नाही आणि त्याचं चर्चा करण्याची सुद्धा काहीही गरज नाही. त्यामुळं एक्झामसाठी काय लागेल हे मी आज सांगणार नाही किंवा असे बदल करा हे सांगणार नाही. मी फक्त हे सांगेल की बदल जो काही आहे तर हा वाला पार्ट थोडासा अजून जास्त व्यवस्थित प्रखर ठेवणार, त्याच्यावर तुमचा भर पाहिजे. बाकी तुमच्या एक्झाम स्ट्रॅटेजीमध्ये कालपर्यंत जशी होती तसाच पार्ट तुमच्या ह्या एक्झामसाठी आणि हा एक्झाम संपल्याच्या नंतरचा हाच तुमचा अप्रोच जो आहे तो पुढे कंटिन्यू पाहिजे की आता 7 दिवसामध्ये RRB PO आणि नंतर असिस्टंटचे मार्क्स येतील. आलेल्या मार्क्स ॲनालिसिस आपण कुठे कमी पडलेले आहेत आणि अजून कोणकोणते एक्झाम समोर आहेत. भरपूर एक्झाम्स याच्यानंतर पण पुढे लाईनअप आहेत. एनी हाऊ NRSET पुढे गेलेली तर त्या मधल्या काळामध्ये IBPSचं कॅलेंडर संपल्याच्या नंतर भरपूर साऱ्या एक्झाम्स ह्या तुमची वाट पाहत आहेत. त्याच्यामुळं ही कोणतीही एक एक्झाम आपलं भविष्य ठरवू शकत नाही आणि ही काही MPSCची एक्झाम नाही जी वर्षातून एकदाच येते किंवा UPSCची एक्झाम नाही जी वर्षातून 1-2 वेळेस येते. दर आठवड्याला कोणती ना कोणती एक्झाम आहे. तुम्हीच बघा 25-28 आहे, तुम्हीच बघा ही 4 आणि 5 आहे, ही मला वाटतं ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आहे. क्लरिकलची एक्झाम थोडंसं पुढे गेली, NIAची एक्झाम आहे, PDCC आहे, ADCC आहे, GICची एक्झाम आहे, भरपूर एक्झाम्स आहेत. त्याच्यामुळं ह्या सगळ्यांमधून आपल्याला 10 पैकी 10 निकाल नाही पण या घडीला एक निकाल पाहिजे जो एवढ्या सारा बंच असल्यामुळं उत्तर किंवा आपलं निकाल येण्याची प्रोबॅबिलिटी सुद्धा ह्या केसमध्ये वाढत असते. त्यामुळं कसलाही टेन्शन न घेता आपला जो अभ्यास चालू आहे जसाच्या तसा स्ट्रॅटेजीमध्ये चेंज न करता आणि थोड्या काळासाठी 25च्या विद्यार्थ्यांनी आणि 28च्या विद्यार्थ्यांनी थोडंसं बाहेरच्या जगासोबतचा संपर्क जो आहे, स्पेशली ज्यांचा निकाल आलेला आहे अशांसोबतचा संपर्क आपल्या 28ची एक्झाम होईपर्यंत बंद ठेवायचा आहे आणि आपल्या अभ्यासावर फोकस करायचा आहे. 28-29च्या नंतर तुम्ही ज्या कोणत्या शिक्षकांसोबत शक्यतो बोलता किंवा काउन्सिलिंग घेता त्यांच्यासोबत बोलून पुढची स्ट्रॅटेजी ठरवायची आणि त्या पद्धतीने आपला अभ्यास पुढे न्यायचा आहे. उद्याच्या एक्झामसाठी ज्यांचा औरंगाबाद आणि नाशिक ह्या 2 सेंटरच्या विद्यार्थ्यांची परीक्षा आहे त्यांना उद्याच्या एक्झामसाठी शुभेच्छा. आणि आज निकाल न आलेल्या विद्यार्थ्यांना ज्यांची 4 आणि 5 तारखेला IDBIची एक्झाम्स आहे, IDBIचा फॉर्म भरला नसेल त्याच्यानंतर अपकमिंग भरपूर एक्झाम्स आहेत, त्या सगळ्या एक्झामसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.